6 वाजता 6-6:30च्या दरम्यान मी ते आलो होतो ऐरोली टोलवरती. आता ते लोक आहेत का माहीत नाही, पण साध्या वेशातले पोलीस होते. हातात ऑफ रोडिंग गाडी, छान असा ऑफ रोडिंग ट्रॅक आणि चहूबाजूला असलेली निसर्गाची उधळण, याशिवाय आयुष्यात अजून काय पाहिजे मित्रांनो. तर नमस्कार मंडळी, मी आदित्य तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे रविवार आणि ॲज युजल आज आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा एका शॉर्ट राईडवरती. तर आत्ता वाजलेत सकाळचे 7:45. ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता 6 वाजता, बट ॲज युजल आजही लेट झालं आहे. आणि आज आपण अशा एका लोकेशनवर चाललो ना, ते एक ऑफबीट लोकेशन आहे, म्हणजे जे जास्त कुठे कोणाला माहीत नाही आहे. मलाही लास्ट टाइम मी जो ब्लॉग टाकला होता ना वडापावचा, तर त्या वडापावल्या काकांनी मला हे म्हणजे हा स्पॉट सांगितला होता तिथे. आणि त्यानंतर मी थोडंफार रिसर्च केलं, सो तेव्हा मला हा स्पॉट माहीत पडला आहे. जास्त इंटरनेटवरती म्हणजे यूट्यूबवरती पण जास्त व्हिडिओज नाही आहे त्या स्पॉटचे. त्याचं नाव मलाही आता आठवत नाही आहे, काहीतरी पाली भुतवली डॅम असं. लेकिन एक सेकंड, भोसड़ी के, अब तो सच बोल दे, भोसड़ी के डॅम आहे तो ॲक्च्युली छोटासा असं काहीतरी आहे. मी तुम्हाला तिथे एक्झॅक्ट जाऊन किंवा स्क्रीनवरती मी तुम्हाला हे देईन, नाव देईनच. आणि जमलं तर मी गुगल लोकेशनची म्हणजे मॅपची लिंकही तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्हाला ते इझी पडेल. सो आता आपण निघालेलो आहोत आणि आता मी आहे ऐरोली सिग्नलवरती. सकाळी सकाळी मस्त सूर्यनारायणाचंही दर्शन झालेलं आहे, जे ॲक्च्युली मला तिथे जाऊन करायचं होतं, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सकाळच्या काही क्रिया करायला टाईम लागतात आणि त्याशिवाय आपण बाहेरही नाही पडू शकत. कालपासून मुंबईमध्ये ना सगळ्या ठिकाणी मी नाकाबंदी बघतोय, म्हणजे पोलीस चेकिंग चालू आहे. आणि मला तुम्हाला एक इथे दाखवायचं होतं, म्हणून ना आज मी लवकर निघणार होतो. ॲक्च्युली इथे ना लास्ट टाइम मी ब्लॉग नव्हता केला, मी चाललो होतो कर्जतलाच. आपला शॉर्ट्स तुम्ही बघितला असेल, जी 50 फुटी पांडुरंगाची मूर्ती आहे, तिथे आपण गेलो होतो कर्जतला. सो तेव्हा ना इथे मी 6 वाजता 6-6:30च्या दरम्यान मी ते आलो होतो ऐरोली टोलवरती. आता ते लोक आहेत का माहीत नाही, पण साध्या वेशातले पोलीस होते. त्यांच्याकडे असं काही बघून वाटत नव्हतं ते पोलीस वगैरे काही असतील, पण ते गाडी चेकिंग करत होते. असो, पण त्याच्या मागचं लॉजिक मला काहीच कळलं नाही. म्हणजे ते मोजक्याच गाड्या चेक करत आहेत फक्त, बस गाडीचा नंबर घेत आहेत बस. बाकी बाईक जात आहेत काय, सगळ्या बाईक्सला ते लोक नाही चढवत आहेत. त्याच्या मागचं लॉजिक मला नाही समजलं. मी त्यांना विचारलं तर ते बोलतात की आम्हाला वाटेल त्यांना मी अडवतो. म्हणजे ह्यांना असं वाटणार की हा चोर आहे आणि तो चोर नाही. काय लॉजिक आहे काय माहिती. त्यावेळेस माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि आज मी सकाळी त्यासाठी लवकर निघणार होतो. मला ते रेकॉर्ड करायचं होतं, पण लेट झाला आज. आता मलाही माहीत नाही साध्या वेशामध्ये पोलीस म्हणजे जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत तर साध्या वेशामध्ये पोलीस चेकिंग नाही करू शकत. तसं काही वेगळं माझं काही चुकत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ऐरोली बीचवरती. तर इथून आपण जाणार आहोत उल्वेला, तिथे आपल्याला करण भेटणार आहे. सो आता आपण डायरेक्ट उल्वेला जाऊया. तिथे मी तुम्हाला म्हणजे तिथेच डायरेक्ट भेटू आता आपण. तर मित्रांनो, उल्वेवरून आपण आता निघालेलो आहोत आणि आता आपण आहोत JNPT रोडवरती. आणि इथून अजूनही 1 तासाचा रन आहे आपल्याला. 1 तास 14 मिनटं काहीतरी मॅपवर मागाशी दाखवत होते. थोडं लेट झालं ॲक्च्युली, करणला यायलाही लेट झालं. मी तिथे थांबलो होतो, ऊन थोडं डोक्यावर चढलं.
तसे तर 8:30 8:15 एवढं प्रखर होऊन जाणवतंय ना, असं वाटतंय की ना म्हणजे 10 11 11 12 वाजले असं वाटतंय. तर चला मग आता आपण डायरेक्ट मग तिथे मी तुम्हाला आता डायरेक्ट पुढे कर्जतच्या इथे दाखवतो. कर्जत फाटाच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. सो त्या लेफ्टवरती मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं आहे ते. सो इथे राईट हँड साईडला तुम्हाला आता कॅमेरा दिसत असेल का माहीत नाही, पण इथे केदारनाथ बद्रीनाथ मंदिर आहे. जसं पण आपण एक व्हिडिओ कव्हर केलेला आहे खूप आधी. इथे उंच मूर्ती आहे शंकराची. आणि आता हा जो आपण रोडवरून चाललोय तो आहे मुंबई पुणे रोड. आणि इथून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट कर्जतसाठी. ह्याला बोलतात कर्जत फाटा. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं. आणि ते मंदिर इथे समोर आहे. कॅमेरा दिसते का माहीत नाही, पण हे इथे समोरच आहे. शंकराची मोठी मूर्ती आणि केदारनाथ आणि बद्रीनाथचं ते रेप्लिक आहे. तर त्याचाही व्हिडिओ आपण चॅनलवरती केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये वरती देईन. सो नक्की जाऊन तो चेकआउट करा. सो आता आपण इथून लेफ्ट घेतलेला आहे कर्जतसाठी. आता इथून पुढे रोड जरा बघावा लागेल. आपल्याला आय थिंक ना त्या दिवशी जो आपण वडापाव खाल्ला तोच तो नेरळ कर्जत रोड, त्याच रोडवरून जावं लागेल लेफ्ट मारून. सो बघूया आता पुढे कसं काय आहे ते. तर हा आहे कर्जत नेरळ रोड आणि तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन मग सरळ जायचं. सो इथून आता थोडासा मॅप लावावा लागेल. इथपर्यंत रोड माहिती आहे. सो हा सरळ रोड तिथे जातो. हा कर्जत नेरळ रोड आहे. तर मित्रांनो इथे पुढे आल्यावर ना नेरळ माथेरान कर्जत नेरळ रोडवरती हे वडवली म्हणून लागेल गाव. तर तिथून पुढून हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. हा लेफ्ट घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे. गाव आहे एक वडवली म्हणून. मस्त घरं वगैरे तिथे. राईट हँड साईडला रेल्वे ट्रॅक आहे रोडच्या त्याकडे पलीकडे. मागापासून 3-4 गाड्या दिसतात मला. माईल एक्सप्रेस. आणि इथून येऊन हा असा लेफ्ट घ्यायचा आहे. इथून मधून शॉर्टकट होता पण तो रोड दिसत नव्हता मला नीट. म्हटलं आपण पुढूनच येऊ. चल मस्त ऑफ रोडिंग आहे इथे. मजा येणार इथे ऑफ रोडिंग करायला. एवढी काय नाही नॉर्मलच आहे. ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम आपण केलेली आहे. ते गव्हाण गावात गेलेलो ना, ऑफ रोडिंग गाडी असेल ना तर जाम मजा येणार ते गाडी चालवायला. कोकणात आल्याचा फिलिंग येते मला तर. मस्त आमच्या गावात पण असाच रोड जातो. जबरदस्त लोकेशन आहे यार. समोर फार छान वाटतंय. सकाळी सकाळी तर किती भारी वाटलं असतं सकाळी आलो असं तर. ठीक आहे चला, काही इश्यू नाही एवढा. हातात ऑफ रोडिंग गाडी, छान असा ऑफ रोडिंग ट्रॅक आणि चहूबाजूला असलेली निसर्गाची उधळण, याशिवाय आयुष्यात अजून काय पाहिजे मित्रांनो. तर पोचत आलेलो आहोत मित्रांनो आपण. आता तुम्ही पाहू शकता माझ्या लेफ्ट हँड साईडला पूर्णपणे पाणी आहे आणि राईट हँड साईडला डोंगर आहे. सो लडाखची थोडीफार फिलिंग येते. आय नो कॅमेरा हे जस्टिफाय करत नसेल. तुम्हाला जर याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे स्वतः यावं लागेल. तर मित्रांनो हे असं धरण आहे. माझ्या लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहू शकता. तर हे धरण आहे पण असं नदीवर वगैरे हे धरण दिसत नाही आहे मला. हे तर असं रिझर्वच वॉटर आहे. तर इथे त्यांनी धरण टाईप थोडंसं असं बनवलं तुम्ही पाहू शकता.
है ना, और उधर भी हो देख जाने का। इधर नीचे रहेगा ना कुछ, इधर नीचे लेफ्ट में रहेगा ना कुछ। आगे देखते आजा। आता मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत या लोकेशनवरती. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हा डॅम ॲक्च्युली याला बोलतात पाली भुतेवली डॅम. आणि आपल्या गाड्या इथे मागे वरती पार्क केल्यात. तर खाली घेऊन यायचा विचार करतोय. तर फार सुंदर लोकेशन आहे. तुम्ही वन डे इथे येऊ शकता आणि कोणीच नाही आहे इथे, म्हणजे एकदम शांत जागा आहे. सो थोडंसं रिस्की पण आहे, म्हणजे शांत वगैरे आहे. तसे गाववाले दिसतात मध्ये मध्ये वरती आता, म्हणजे गाडी वगैरे घेऊन जाताना. पण आला तर जरा थोडंसं जपून. आणि ते सकाळी आला तर फार सुंदर दृश्य तुम्हाला इथे दिसेल. आता आम्ही आलेलो आहोत दुपारी, सूर्य डोक्यावरच आहे. म्हणजे आता वाजलेत 10 वाजलेत आणि सूर्य मस्त म्हणजे तापवते चांगलं. लोकेशन चांगलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त लोकेशन आहे. ऑफ रोडिंग करायची असेल तर एकदम जबरदस्त, म्हणजे एवढी अशी एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग नाही आहे, पण तुम्ही करू शकता, एन्जॉय करू शकता बायकिंग इथे. सो फार छान आहे आणि लेस क्राऊडेड असल्यामुळे अजूनच मस्त वाटतं. सो बघू आता, थोडंसं इथे अजून एक्सप्लोर करतो मी आणि तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेनच. मजा येते इथे आणि एकदम शांत एरिया आहे. फक्त जरा ना ऊन खूप वाढलंय. तुम्ही याल तर सकाळी लवकर या. ऊन आता डोक्यावर आलंय आणि काहीतरी 11 साडे 11 झालेत. त्यामुळे थोडंसं इरिटेशन होतं. बाकी इथे एन्जॉय करण्यासारखं खूप छान आहे. म्हणजे इथे तुम्ही कॅम्पिंग वगैरेही करू शकता. पण सकाळी अर्ली मॉर्निंग आलात तर फार छान होईल, किंवा संध्याकाळी आलात तर फार छान होईल. आणि त्या व्यतिरिक्त इथे ना अजून एक गोष्ट नोट करावीशी वाटते, म्हणजे ना आपल्या इंडियन लोकांना बिलकुल सिविक सेन्स नाही आहे. कारण आता मी मोरबेला सुद्धा गेलो होतो, तिथेही एवढ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स होत्या ना. आणि इथे मी खाली बघतो, तुम्हाला मी दाखवेन नंतर, एवढ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि दारूच्या बॉटल्स पडल्यात ना, म्हणजे एवढ्याच चांगल्या एरियाची पूर्णपणे वाट लावून टाकली या लोकांनी. त्या व्यतिरिक्त इथे बाकी असं काही नाही आहे. पाणी वगैरे एकदम स्वच्छ आहे. थोडं असं स्टार्टिंगला थोडंसं खराब आहे, पण आहे चांगलं, पाणी पण चांगलं आहे. हां, तो आता बघू. आता थोडंसं इथे आता आम्ही थोडेसे फोटो काढलेत आणि आता आम्ही निघणार आहोत. थोडंसं बघू अजून तिथे पुढे बॅक साईडला ना एक झाड दिसते, तिथे थोडंसं बसण्यासाठी वगैरे बघू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आता निघत आहोत घरी जाण्यासाठी. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ आणि जय श्रीराम.